सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत आमची अवस्था येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी झाली असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केले। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय। महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये कुठेतरी नाराजी असल्याची जोरदार चर्चा सुरू होती। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या विधानानंतर या चर्चेला आता अधिक बळ मिळालंय। भाजपकडून तुम्हाला कोणतंही निमंत्रण अद्याप दिलं गेलेलं नाही किंवा बैठकीला तुम्हाला निमंत्रण नाहीये, काय नेमकं म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? अंतर्गत कार्यकर्त्यांमध्ये पण नाराजीचा सूर असं समजतं। काय आम्ही काय बोलणार त्याच्यावर? येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी परिस्थिती झाली आता। म्हणजे तुम्हीच प्रश्न विचारताय, तुम्हीच म्हणताय तुम्हीच म्हणताय तुम्हाला निमंत्रण नाही आणि मग तुम्ही काय करणार? तर मग निमंत्रण नाही तर मग कसं कुठल्या गाडीत बसायचं? अनेक निवडणुकांमध्ये हे स्थानिक वाद निर्माण होत असतात किंवा एकमेकांवरती वक्तव्य होत असतात, परंतु पक्षातले वरिष्ठ नेते एकत्र बसून त्या ठिकाणी ह्या वादावर तोडगा काढण्यात येत असतो।